आज आपण किड्स टिफिन बॉक्स रेसिपीजमध्ये एक असा पदार्थ बघू जे की फक्त लहान मुलांसाठीच नाही तर मोठे पण त्याला नाश्ता म्हणून छानपैकी बनवून एन्जॉय करू शकतात. चला तर मग लवकर सुरू करूया. आज आपण बनवला आहे किड्स टिफिन रेसिपी स्पेशल पनीर काठी रोल. तर याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला लागणार आहे पनीर, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, त्या व्यतिरिक्त गाजर, काकडी आणि पत्तागोबी. तुम्ही याच्यात आणखीनही तुम्हाला वाटतात त्या वेजेस टाकू शकता. आणि सगळ्यात मेन प्रोसिजर तर हेच असते की पनीर वगैरे जे आहेत ना हे सगळं काही बारीक असं चॉप झालेलं पाहिजे. त्यासाठी मी हे चॉपर वापरते. मॅन्युअल आहे हे, पण खूप जास्त चांगला रिझल्ट याचा आहे. तुम्हाला याची लिंक हवी असल्यास लिंक असं टाईप करा. मी या रीलमध्ये ही लिंक अटॅच करून देते आणि तुम्हाला लिंक मिळून जाईल. चला तर मग छानपैकी चॉपिंग वगैरे झाली की मग काय करायचं ना, घरगुती तूप घ्यायचं बनवलेलं, त्याच्यामध्ये सगळे स्पायसेस ॲड करायचे. आणि मी ना इथे जिऱ्याच्याऐवजी जिऱ्याचं पावडर वापरलेलं आहे. त्या व्यतिरिक्त हिंगाला तर बिलकुल विसरायचं नाही, हिंग टाकायचाच, नाहीतर आता पावसाळी दिवस आहे, मुलांची पोटं खराब होऊ शकतात. बस त्यानंतर स्टफिंग आपली सगळी टाकून घ्यायची, मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 मिनटं सॉटे केलं की मग आपल्याला सोया सॉस, तुमच्याकडे रेड चिली, ग्रीन चिली जे टाकायचं असेल तो सॉस, टोमॅटो सॉस असं सगळं काही टाकून घ्यायचं. त्याला शिजू द्यायचं. खूप वेळ लागतच नाही कारण की सगळं आपण बारीक चॉप केलेलं आहे ना, तर लवकरच शिजून येतं. आणि मी ना चीज अलग नाही टाकलं, त्याच्यामध्येच ग्रेट करून टाकून दिलं, सो दॅट ते गरम गरम असताना मेल्ट पण होऊन जातं आणि त्याची टेस्टही छान येते. त्यानंतर मी विनिशासाठी छानपैकी असा गरमागरम पुलका बनवला होता. याचं ट्युटोरियल नक्की शेअर करते लवकरच. एका ताईंची कमेंट होती मला म्हणून. तर ते झाल्यावर त्याच्यावर पिझ्झा पास्ता सॉस येतो, तो छानपैकी स्प्रेड करून घेतला. सेंटरमध्ये आपण बनवलेली स्टफिंग टाकून घेतली आणि अशा प्रकारचा शेप दिला. आता याला म्हणतात काठी रोल. तर काय करायचं ना, याला सेंटरमधून कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जो बटरमध्ये फ्राय करायचा आहे ना तो इझी जाईल प्रोसेस. तव्यावर छानपैकी होममेड जे तूप आहे ते लावून घेतलं आणि दोन्ही साईडनी मस्त गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होईपर्यंत हे पोळी जी आहे, म्हणजे जो आपला रोल आहे पोळीचा, तो मी छानपैकी फ्राय करून घेतला आणि आपली रेसिपी आहे रेडी. आणि हो, तुमच्या सर्वांच्या डिमांडवर मी तिच्यासाठी स्टीलचा टिफिन घेतलेला आहे, पण या 1-2 दिवसाच्या रेसिपी शूट झालेल्या आहे म्हणून तुम्हाला हाच टिफिन दिसेल. चला तर मग अशा छान छान रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका.